आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 2 वर्षांनी अक्षरशः जिवंत झाल्यासारखं वाटतंय. 2 वर्ष समोर श्रोते, मागे स्टेज, हातात मायक्रोफोन, काहीच वातावरण मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे एक प्रकारची अशी मरगळ आली होती. तेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये असा विचार केला की जाऊ दे, हे असं किती दिवस चालणार असेल माहीत नाही, तर एक कार्यक्रमाने आपण सुरुवात करूच यात. तेव्हा असं वाटलं नव्हतं की परिस्थिती अशी बिघडत जाईल आणि 50 लोकांचीच मर्यादा आपल्यावर पडेल. म्हणून तेव्हा आम्ही कल्पना मांडली. आमच्या विद्यार्थी कलाकारांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. अक्षरशः घरचं सांभाळून, ऑफिस, बिझनेस, मुलांचं, आजारपणं, गावाला जाणं, सगळं सांभाळून या कलाकारांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. काही नवीन रचना करायच्या होत्या, त्या शिकवायच्या होत्या. असे आम्ही सगळेजणं खूप गुंतलेले राहिलो आणि असं वाटत होतं की 50ची मर्यादा थोडी तरी वाढेल, 100पर्यंत तरी होईल, पण ती काही वाढली नाही. तेव्हा एकदा विचार असा आला होता मनात की आत्ता कार्यक्रम नकोच करायला. जेव्हा केव्हा 100ची मर्यादा होईल किंवा मर्यादा वाढेल तेव्हा आपण हा कार्यक्रम करूया. पण परत दुसरा विचार असा आला की हे किती दिवस चालणार आहे माहीत नाही, कधी संपणार आहे कुणालाच सांगता येत नाही आहे. तर आपण कशासाठी एवढं घाबरून जगायचं? आपण हा कार्यक्रम करूया. शिवाय ह्या सगळ्या विद्यार्थी कलाकारांनी एवढी केलेली मेहनत, त्याचा कुठेतरी न्याय द्यायलाच पाहिजे, त्यांना स्टेजही मिळालंच पाहिजे. या सगळ्या विचारांनी आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. हा कार्यक्रम खरं म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा केलेला आहे आणि तो अक्षरशः हाऊसफुल गर्दीमध्ये होत असतो. इथे आलेल्या काही जणांनी तो बघितलेला आहे. ती हाऊसफुल गर्दी काय असते तेही अनुभवलेलं आहे. इथे आलेले काही जण हा कार्यक्रम काही कारणांनी ऐकू शकले नाहीत. मे बी त्यांना तारीख सोयीची नव्हती, डिस्टन्स जास्त होतं, दुसऱ्या काही अडचणी होत्या. आणि काही लोक मात्र असे आहेत की ते संगीत आपल्याला काही कळत नाही म्हणून कटाक्षाने ह्यापासून दूर राहिलेले होते. अशा लोकांना मात्र आज हे सहन करायला लागणार आहे, कारण हा कार्यक्रम झाल्याशिवाय जेवायला मिळणार नाही आहे. तर तेव्हा आपण आता कार्यक्रम सुरू करूया. हा कार्यक्रमाने एका सांस्कृतिक जीवनाची परत सुरुवात करूया आणि पुण्याचं सांस्कृतिक वैभव परत मिळू दे अशी प्रार्थना करूया. आणि आता मी आमची निवेदिका रंजना काळे हिच्याकडे मायक्रोफोन सोपवते. तत्पूर्वी मी तिची ओळख करून देते. मागे जो बॅनर लागला आहे रंजनी, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे रंजना काळे. अतिशय नेटकं आणि अभ्यासपूर्ण निवेदन हे तर तिचं असतंच, पण स्वतः ती ठुमरी गझल गायिका पण आहे. त्यानंतर जवळजवळ 35 वर्ष ज्या विषयाची मुलांना भीती असते, गणित, हा विषय अतिशय सोपा करून सांगितलेला आहे. त्यांनी शिकवण्या केलेल्या आहेत, खूप मुलांना आत्मविश्वास दिलेला आहे. आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये आजची शेवटी नृत्य प्रस्तुती होणार आहे. ती मूळ कल्पना रंजनाचीच, म्हणजे आमच्या रचनांवरती डान्स सादर करावा ही कल्पना तिची. आणि नुसती कल्पना देऊन ती थांबली नाही, त्याचा भयंकर आग्रह धरला. त्याच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि श्रोत्यांना हा कार्यक्रम खूप आवडायला लागला. आता आपणही त्याचा आस्वाद घेऊया. मी रंजनाला विनंती करते की तिने कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. जयताई, नेहमीप्रमाणेच तुम्ही नेमक्या, नेटक्या आणि सुंदर शब्दात आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता आपल्या रंजनीचा उल्लेख झाला, तर रंजन हे तर संगीताच्या माध्यमातून करणं हा आमचा मूळ हेतू होताच. आणि काही वर्षापूर्वी मी रंजना, जयाताई आणि म्हणजे डॉक्टर नीलिमाताई राडकर अशा तिघीजणी आम्ही, खरं म्हणजे स्वरमैत्र हा आमचा मूळ समान धागा, पण त्यानंतर एक वेगळेच
मैत्रीचे बंध निर्माण झाले आणि त्याच्यातून विविध कार्यक्रमांच्या संकल्पना सुचत गेल्या, जसं सुरस रंग, आजचा सुरेल संवाद सतार व्हायलिनचा किंवा गोप स्वरांचा. आणि मला खूप आनंद होतो की या सगळ्या कार्यक्रमांची मिळून 50शी पार झालेली आहे. रंजनीमधलं रंजना, जयाताई यांचा परिचय झाला आहे, तर आता म्हणजे डॉक्टर निलिमा राडकर यांचा अल्प परिचय मी करून देते. संगीतामध्येच डॉक्टरेट निलिमाताईंनी केलेली आहे. अनेक वर्ष व्हायलिन वादन या क्षेत्रामध्ये कलाकार आणि गुरु या दोन्ही भूमिकांमधून त्या काम करत आहेत. पंडित मधुकर गोडसे, पंडित गंधेबुवा यांच्याकडे शिक्षण घेतलं आहे आणि गायकी अंगाने वादन करण्याचं विशेष मार्गदर्शन पंडित रमाकांतजी परांजपे यांच्याकडून निलिमाताईंनी घेतलं आहे. आणि अजून एक गोष्ट मी आवर्जून सांगते की रंजनी, आमच्या तिघींचेही स्वभाव अगदी वेगळे आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच एक असं मनात आलं की एक 3 डायमेन्शनल इफेक्ट आपल्या कार्यक्रमांना येतो. तो बहुतेक हा वेगळेपणा, पण मूळ सुरांशी असलेलं मैत्र आणि दोघींच्याही शिष्यवर्गाला घेऊन एक चांगल्या दर्जाचा आणि वेगळी संकल्पना मांडणारा कार्यक्रम आपण मांडावा. जयाताई म्हटल्या की इतकं सुंदर आयोजन त्यांनी केलं. निलिमा, ती 1 मिनिट थांबा. तर आयोजन करणं हे एक कौशल्याचं काम आहे. जसं एक कलावती असणं हे एक वेगळं कौशल्य आहे. तर या सुंदर संधीबद्दल सर्व कलाकारांच्या वतीने जयाताईंना शुभेच्छा देते. आणि या शुभेच्छा बांधल्या आहेत असंच मी म्हणेन निलिमाताईंनी. वीणा वादिनी वागेश्वरीची पसरे सर्व दूर आभा, वीणा वादिनी वागेश्वरीची पसरे सर्व दूर आभा, तिच्या आशीर्वादाने लाभली तुम्हा शब्द स्वर प्रतिभा, तिच्या आशीर्वादाने लाभली तुम्हा शब्द स्वर प्रतिभा. ध्येय ध्यास साधना हाच असे जयश्रीचा गाभा, ध्येय ध्यास साधना हाच असे जयश्रीचा गाभा, कलावतीच्या हस्त लाघवे वाढे रंगमंचाची शोभा, वाढे रंगमंचाची शोभा. आणि आज जयाताई आणि निलिमाताई दोघींचा शिष्यवृंद इथे आता सज्ज आहे. तर अधिक काही न बोलता पहिल्या रचनेला सुरुवात करूया, ज्या रचनेचे सूर आपल्याला एका वेगळ्या भावविश्वास घेऊन नक्कीच जातील आणि मनोमनी आपण परमेश्वराला वंदन करू आणि इतरांपेक्षा अत्यंत सुखसंपन्न आयुष्य या कठीण काळातही आपल्याला त्यांनी दिलं आहे. यासाठी आपण नक्कीच कृतज्ञता व्यक्त करू आणि परमेश्वरापाशी असं मागणं मागूया, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.
अगदी पहिली रचना जी कार्यक्रमाची असते ती सादर करताना पहिली एक म्हणतो ना आपण एक झंकार किंवा इथे यांचं बोईंग तोपर्यंत मनावर नक्कीच ताण असतो, पण रचना एकदा सुरू होते आणि श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे पण भाव तसे बदलायला लागतात आणि मग इकडे पण दडपण कमी आणि आनंद जास्त. मगाशी जयाताई म्हटल्या की या सगळ्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यातच, कारण त्याच्या आधी तर काही अनलॉक नव्हतं, 3 महिने फार तर फार, म्हणजे ही सुरुवात की असं प्रॅक्टिसेस थोडं थोडं अशासाठी म्हणते की कारण इतके जणं एकत्र येणं हेच मुळात कठीण होतं. पण या सगळ्या भाग्यवान की ही सगळी मेहनत करण्यासाठी त्यांना साक्षात नाद मंदिर उपलब्ध झालं. आणि मला वाटतं की जयाताईंचे गुरुजी त्यांच्या नादमंदिरामध्ये हे सगळे सरावाचे सेशन्स झाले आणि नुसते सेशन्स नाही तर त्या वास्तूनी हा आशीर्वाद दिलेला आहे सगळ्यांना. नक्कीच म्हणजे आत्तासुद्धा असं रोमांच येत आहेत. आणि आज गुरुजी काही कारणाने इथे उपस्थित नाही आहेत, पण गुरुपत्नी नूरभाभी आहेत आणि नात आणि सुशिष्या मध्यमी पण आहे. आणि गुरुजी आज येऊ शकले नाही आहेत, पण तेही कारण मला वाटतं छान आहे, कारण आपतेष्टांबरोबर माहेरच्या सुरेल संवाद आज तिकडे साधत असतील. ही रचना आपण या सतार व्हायलिनच्या संवादातून आत्ता ऐकली. याच्यानंतरची रचना आहे ती निलिमाताईंनी बांधलेली आहे, राग नट भैरव. संगीतातले जाणकार आहेत, त्यांना जोड राग किंवा साधारण हा सकाळचा राग एक मनामध्ये आपल्या काहीतरी भूमिका तयार होते. पण काही जण जे तसे संगीतात नाही आहेत की बाबा हा जोड राग म्हणजे नक्की काय कशासारखं, तर एक गमतीचं उदाहरण मनात आलं. रविवार सकाळ तशी ती प्रसन्न असतेच, आज विशेष प्रसन्न झाली आणि आपल्या सगळ्यांच्या मनात रविवार सकाळ म्हणजे पॅटीस हे असं एक समीकरण एक 30-40 वर्षापासून फिक्स आहे. तसं चहाबरोबर गरमागरम आल्याचा चहा नुसती खारी पण छान लागते, नुसतं क्रीम खायला पण मजा येते, किंवा खमंग बटाट्याची भाजी असते ती पण छान लागते. पण जेव्हा ते पॅटीस किंवा क्रीम रोल बनवून समोर येतं ना, मग एक अजून लज्जत जी वाढते तशी जोड रागांची गंमत. हाही आनंद आहे, तोही आनंद आहे आणि दोन्ही मिळून एक वेगळी खुमारी. तर ऐकूया राग नटभैरवमधली ही रचना, ज्याच्यात दोन्ही रागांच्या सुरांची सुंदरशी गुंफण आहे, म्हणून निलिमाताईंनी या रचनेला रेशीम गुंफण असं नाव दिलं आहे.
आपल्याला ऐकायला इतकी छान वाटणारी ही रचना, पण मला वाटतं सगळ्या कलावतींसाठी मात्र की अत्यंत ॲलर्ट राहायचं, प्रत्येक सूर, तालाच्या मात्रा सगळं अवधान सांभाळून करायचं. आणि मला वाटतं कार्यक्रमामध्ये अशी ही आत्ता पहिल्यांदाच तुम्ही सादर केलीत, नवीनच शिकलेली रचना आहे. पण या दोन्ही गुरु ज्या आहेत ना, निलिमाताई काय जयाताई काय, यांची एक अजून अशी खास बात की सुरेल संवाद मला वाटतं आपण 2016पासून करतो आहे याचे कार्यक्रम, पण प्रत्येक कार्यक्रमात किमान एक नवीन रचना दोघींची आलेलीच आहे. आणि नुसती नवीन रचना त्या बांधत नाहीत, तर शिष्यांप्रती अत्यंत प्रेम असल्यामुळे डिग्री ऑफ डिफिकल्टी थोडीशी वरची ठेवलेली असते दरवेळी, कारण खात्री असते की या मेहनत करतायत, चला एक थोडीशी पायरी आता वरची देऊया. पुढची रचना पण याचीच प्रचिती नक्की देईल. जया त्यांनी बांधलेली ही रचना आहे आणि मला वाटतं ही सगळी लॉकडाऊन ॲक्टिव्हिटी तुमची पण आहे. निलिमाताईंनीसुद्धा या गेल्या काही वर्षभरात फार तर बांधलेली रचना. तसंच आत्ता जयाताईंनी ही रचना बांधली आहे, त्याचं त्यांनी नाव त्यांना सुचलं मयूरपंखी. राग मधमात सारंगमधली ही अतिशय सुंदर तरल सुरांमधून देखणी आपल्याला दिसणारी अशी रचना ऐकूया, पाहूया.
मनाची सगळी मरगळ घालवून टाकणारी अशी ही सुंदर रचना. नावच तिचं मुळी मयूरपंखी. आणि जसं या वादिकांसाठी आव्हानात्मक गोष्टी याच्यात होत्या, तसं मला वाटतं तबलजींनासुद्धा याच्यात बरंच काही त्यांनी पण योजलं होतं. ते इथे नेमकेपणाने छान उमटलं. त्याच्यामुळे सुंदर सुरेल संवाद अजून सगळ्यांचा मिळून हा झाला. चेहऱ्यावरून त्यांच्या कळतं की हां जमलं बुवा असं. गेले जवळजवळ वर्ष दीड वर्ष खरंच सगळंच म्हणजे असं वाटायचं की काय आता, एक प्रचंड कंटाळा मनामध्ये, थोडी भीती, असे सगळे संमिश्र भावना मनामध्ये होत्या. त्याच्यामुळे मनमोरांनी आपला पिसारा मिटवून ठेवून दिला होता की आता काय माहिती काय कधी होत आहे. पण तसं जरी असलं तरी कल्पनेच्या राज्यात मात्र मन भराऱ्या गेला, धाव तिकडे घेतच. जयाताईंची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती आणि त्यांनी तर मला वाटतं गेल्या मार्चपासून जरा जास्तच त्यांना एक एक काय काय सामोरं जायला लागलं होतं. पण हे सगळं त्यांनी एका मुक्तछंद कवितेमध्ये इतकं सुंदररित्या उतरवलं आहे. आज मुद्दाम मी आपल्या सगळ्यांना ते सांगू इच्छिते. या सगळ्या काळामध्ये आपली मनाची काय अवस्था होती ती याच्यामध्ये आहे. जयाताई म्हणतात, कधी वाटतं दोन्ही हात पसरून धावत सुटावं, लाल माती तुडवत खचून ओरडावं, मोकळ्या हवेचा ताजा गंध उरात भरून घ्यावा, मोकळ्या हवेचा ताजा गंध उरात भरून घ्यावा, स्वतःशीच गिरक्या घेत लकेरीचा सूर गावा. असंही वाटतं कधी कधी स्पर्शामधून बोलावं, स्पर्शाच्या माध्यमातून जगणं जिवंत ठेवावं, गोबऱ्या गालाच्या ठमीचा गालगुच्चा घ्यावा, जिव्हाळ्याच्या गप्पांचा सुरेख फड रंगावा. हॅलो हॅलो साऊंड चेक पुन्हा कानी पडावं, प्रकाशाच्या झोतानं स्टेज उजळून निघावं, नाद ब्रह्माच्या लयीचा घुंगरांचा तत्कार रोमांचित करणारा तंबोऱ्याचा हुंकार, चैतन्याच्या अनुभूतीचा सतारीचा झंकार, मिळणारी दाद पसंतीची हाच मानाचा सत्कार. कधी वाटतं हे सारं ओंजळीत बंद करावं, मिटल्या ओंजळीनं जगण्याला सामोरं जावं. एखाद्या निवांत क्षणी ओंजळ अलगद उघडावी, एखाद्या निवांत क्षणी ओंजळ अलगद उघडावी, श्रीमंत जगण्याची खुमारी पुन्हा अनुभवावी, उल्हासित मनानं पुन्हा सज्ज व्हावं, तोंडाला मास्क लावून बाहेर पडावं, तोंडाला मास्क लावून बाहेर पडावं. क्या बात है जयाताई. आणि या कवितेतल्या ओळी ओळीप्रमाणे ही सगळ्यांनीच अनुभवली आहे. आणि आज तुम्ही हा जो एक सुंदर घाट घातला की आम्ही छान छान मास्क लावून सगळे घराबाहेर आलो आणि एक सुंदर कार्यक्रम, कलाकार तर सगळे त्याचा आनंद घेत आहेतच आणि सगळे श्रोते पण. खरंच हा सुरेल संवाद फक्त सतार, व्हायलिन, तबला यांचा नाही आहे, सुरांचा आहे, परस्परांच्या सांगीतिक विचारांच्या देवाणघेवाणीचा आहे, कलाकार आणि रसिकांच्या मनाचा आहे आणि आपल्या सगळ्यांचाही संवाद होणार आहे गप्पाटप्पांच्या रूपात. पण तो अर्थात आज भाग 2मध्ये आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. तर आता पुढच्या रचनेकडे वळूया. सगळ्या कलावती सज्ज आहेत. काही वेगळं सांगायला नकोच आहे. एकमेकींना म्हणतायत छेड सखी सरगम.
आज सुरेल सुंदर आविष्कार आपल्याला या सगळ्या 6 कलावती देत आहेत. मी फक्त नाव आत्ता त्यांचं सांगते, कारण विस्तृत परिचय काही आज आत्ता करून देत नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण जयाताईंच्या शिष्या प्रज्ञा मेने, मानसी दांडेकर, ऐश्वर्या भावे, निलिमाताईंच्या शिष्या दीपा कुडतरकर, पल्लवी तामणकर, मृदुलाताई साठे आणि तबला संगतकारांची जोडी केदार तळणीकर, अक्षय पाटणकर. आणि हा एवढा सगळा स्वरवाद्य मेळ तुमच्यापर्यंत अगदी सुंदररित्या पोचवत आहेत कुशल ध्वनी संयोजक प्रशांत कांबळे. आणि ओंजळीत जपून ठेवण्यासारखे हे श्रीमंत क्षण व्हिडिओच्या रूपात आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार आहेत, तर ती जबाबदारी आज आहे श्री विक्रम अंबिके यांच्याकडे. आणि या सगळ्या सभागृहाचे व्यवस्थापन जे आहे त्यांचेही आभार, आणि एकूणच या कार्यक्रमाची ही सगळी मंच व्यवस्था आणि इतर जी काय लागेल ती मदत, किंवा अगदी पहिल्यापासून बॅनर करायचं आहे, अजून काय काय करायचं आहे, तर ते अत्यंत प्रेमाने सर्व जबाबदाऱ्या स्वीकारणारे अधोक्षज बाम आज इथे उपस्थित आहेत. असा सगळ्यांचा एक त्याच्यामध्ये मनापासून सहभाग असतो, त्याच्यामुळे हा सुरेल संवाद गेल्या या 5 वर्षात उत्तरोत्तर रंगत जातो आहे. आणि तुमची मिळणारी दाद ही त्याच्यामध्ये एक फार सिंहाचा वाटा आहे. कारण वेगळी संकल्पना जेव्हा रसिकांसमोर येते तेव्हा सुरुवातीला नेमका अंदाज येत नाही की हे कसं आवडेल, कशा पद्धतीने अजून मांडलं पाहिजे, काय त्याच्यात बदल करायला हवा. तर हे सगळं प्रत्येक कार्यक्रमातून जे आमच्यापर्यंत अभिप्राय येतात, कधीकधी किंचित कान उघडणी होते, त्या सगळ्यातून पुढच्या वेळी आवश्यक तो बदल केला जातो. आणि अर्थातच असं करत हा कार्यक्रम छान प्रकारे पुढे चाललेला आहे. आज श्रोत्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागली म्हणून, नाही तर मला वाटतं हे सभागृह इथे पूर्ण संख्येने आज इथे भरलेलं नक्कीच दिसलं असतं. याही वास्तूला बहुतेक आज खूप आनंद झाला आहे, कारण अनेक महिने इथे कुठलाच काही कार्यक्रम घडला नसेल, त्याच्यामुळे सगळं शांत शांत. आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळं बंद असलं, घरातसुद्धा आपलं अडगळ कुठे झाली की तिथे डास आणि माशा जरा येतातच नाही. पण हे मागे कासवछाप ती जबाबदारी घेत आहे. अधूनमधून माशा आल्या तर मी पण जरा माझे हात वारे झाले तर व्हिडिओत जास्ती दिसतील. पण 70sमधलं सह्याद्री दूरदर्शन आपण आठवूया, तेव्हाची जी थोडीशी गंमत जम्मत व्हायची, तसं किरकोळ इथे होतं आहे. आता पंखे पण नंतर आहेत, काही होणार नाहीत. आता परत एका सुंदरशा रचनेकडे जाऊया. ही रचना निलिमाताईंनी राग पिलूमध्ये बांधलेली आहे. सगळी 12 स्वरपुष्प याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे अर्थातच एकाच वेळी जसं आपण देवाच्या पूजेला परडी आणतो, त्याच्यात फुलं वेचून आणतो, एखादा सोनचाफा असतो, काही सुगंधी जाईजुई असते, प्राजक्ताची फुलं असतात, आणि सगळा मिळून एक छान गंध त्याचा आपल्या मनापर्यंत पोचतो. तशी ही स्वरगंधित रचना निलिमाताईंनी तिला सुरभी म्हटलेलं आहे. ऐकूया.
जवळजवळ तासभर आपण वेगवेगळ्या रचनांमधून हा सुरेल संवादाचा आनंद घेतो आहे आणि सगळ्यांचे चेहरे तुमचे इतके छान असे खुलत गेलेले आहेत. एक म्हणतो ना आपण, आनंद चेहऱ्यावरती आधी दिसतो, तो सांगावा लागत नाही की मला छान वाटतं आहे. कोणी म्हणतं माझ्या मनामध्ये आनंद तरंग उमटले, कोणी म्हणेल आनंद लहर मनामध्ये निर्माण झाली, काही जण म्हणतील आनंदाच्या सरीच जणू काही मनामध्ये बरसल्या. आज पावसाच्या सरींची मात्र कृपा आहे आत्ता, पण अधूनमधून पडत आहेत, जणू काही श्रावण सुरू झालं आहे असंच. श्रावण सरी अर्थातच सुखद वाटतात. ऊन पावसाचा सुंदर खेळ असतो आणि औचितपणे क्षितिजावरती डोकावणारं इंद्रधनुष्य अर्थात रेनबो असं मी म्हणते. हे इंद्रधनुष्य आपण जयाताईंच्या रेनबो या रचनेमधून आता अक्षरशः पाहणार आहोत. सप्तसुरांचं हे इंद्रधनु या रचनेने आजच्या वाद्यवृंद अंगाने जे सादरीकरण आहे त्याचा समारोप होईल, पण नंतर लगेचच 2 रचना आपण नृत्याविष्कारातून त्याचा आनंद घेणार आहोत. ऐकूया रेनबो.
सतार भाईंच्या या सुरेल संवादातून सुंदरशी स्वर बरसात आपण अनुभवली. या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा टाळ्यांच्याही सरी बरसूया यांच्यासाठी. यानंतर लगेचच नृत्याविष्कारातून आपण 2 रचना पाहणार आहोत. पहिली रचना सादर होणार आहे ती गुरु महिमा वर्णन करणारी आहे. गुरुवंदन असा त्याचा आशय आहे. मी काही श्रोते तिकडे आहेत त्यांना विनंती करते की कृपया बसून घ्या. खांबामुळे मला जरा दिसलं नाही पण ध्वनी आला. प्लीज. म्हणजे मग कसं की एकदा परफॉर्मन्स सुरू झाला की कुठल्याही प्रकारचा समोर व्यत्यय नको, काही नको. पहिली रचना निलिमाताईंनी बांधलेली आहे. जसं मी म्हटलं की गुरु महिमा त्याच्यामध्ये सांगितलं आहे, गुरुवंदन त्याच्यातून करणार आहोत. नुकतीच गुरुपौर्णिमा पण झालेली आहे आणि ही रचना त्याच्यामध्ये कथानक या नृत्यांगनांनी गुंफलेलं आहे ते म्हणजे गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याचं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्यक्ष शिकवण्यासाठी धिक्कारलं गेलं होतं पण तरीही एकलव्य नाउमेद झाला नाही. तर मृत्तिकेमधून गुरु द्रोणाचार्यांची मूर्ती घडवली आणि मूर्ती हेच गुरु मानून कठोर असा त्यांनी सराव सुरू केला आणि मग अर्थातच पुढचं सगळं आपल्याला कथानक माहिती आहे. तर या रचनेमधून आपण हे ऐकणार आहोत. सुर पथ पर पांव चलत नाद ताल साज सुनत सुर मंदिर दूर रहत कैसे जाऊं जिया तरसत गुरुवर के दरस होत साधक सुख पावत साधक सुख पावत.
खरं म्हणजे निशब्द व्हायला झालं आहे आणि मूर्ती अशी घडू शकते हेच मुळे एक आपल्यासाठी काहीतरी खूप वेगळा रोमांचकारी असा अनुभव आत्ता आपण घेतला. या दोघी नृत्यांगना, दोघींची शैली पूर्ण भिन्न आपण बघतोय, त्याच्यामुळे हाही एक वेगळ्या प्रकारचा संवादच आज इथे होतो आहे. कथक शैली शर्वरी पाटणकर, सॉरी पहा म्हणजे असं होतं की कुठेतरी मन वेगळ्याच ठिकाणी जाऊन येतं. शर्वरी भिडे पुन्हा एकदा सांगते. आणि गुरु तेजस्विनी साठे यांची शिष्या आणि भरतनाट्यम शैलीतून आविष्कार रमा कुकनूर, डॉक्टर सुचेता भिडे चापेकर यांच्या शिष्या. यानंतरची रचना जी आहे ती जयाताईंनी बांधलेली रचना आहे. राग मालकंसमधली ही रचना आहे. असा एक आपल्याला अनुभव येतो की आपण म्हणतो मन आता माझं काठोकाठ भरलं आणि तो आनंद आपल्या नजरेतून पण मग दिसतो, आनंदाश्रूंच्या रूपात सुद्धा बाहेर येतो. आणि असाच काहीसा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात आज इतक्या काळानंतर आपण सुंदर संवाद अनुभवतोय तेव्हा आहे. तर ही रचना म्हणजे केवळ आनंदाचे डोही आनंद तरंग असंच मी म्हणेन. आणि या रचनेने आजच्या एकूणच या सुरेल संवाद कार्यक्रमाचा आपण समारोप करतोय. श्रवणानंद घेतला, नेत्र सुखपण या रचना बघतोय, नंतर अर्थातच रसनातृप्ती. सर्वांना धन्यवाद. Thank you.